सुरुवात आपण या कार्यक्रमाला करत आहोत. खऱ्या अर्थाने मी मागाशीच म्हटलं की वेळी माणसं इतिहास घडवतात आणि इतिहास घडवण्यासाठी वेळ व्हावंच लागतं. ते वेळ असावं अभ्यासाचं. जो काय वाजून आपण त्यांच्या सर्व मान्यवरांच्या पर्यंत स्वागत करतो. हा सन्मान तुमचा आहे, हा सन्मान माझा आहे. विद्यार्थ्यांनो, हा सन्मान जो होणार आहे तो खऱ्या अर्थाने तुमच्या आई वडिलांचा आहे. जे आई वडील कधी पडद्यावरती आलेच नव्हते त्या आई वडिलांच्या कष्टकरी हातांना एक साथ देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा भरण्यात तालुका आयोजित हा भव्य आणि दिव्य सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी मी सर्व मान्यवर या कार्यक्रमासाठी आला. आपण पुन्हा एकदा मंचावरती आपण सन्मान व्हायचं. प्रौढ प्रताप पुरंदर राजगिरी धुरंदर क्षत्रिय कुलावतन महाराज भोसले कुलदीप छत्रपती शिवाजी महाराज की आवाज आपला रायगडावरती बोलला पाहिजे. जय भक्त नको. छत्रपती शिवाजी महाराज की विद्यार्थी आहे त्याच्या आणि एवढी सगळी पद असताना त्याच्यामध्ये शांत आणि संयमी हसरा चेहरा म्हणून पाहिलं जातं. असे जाधव साहेबांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. जोरदार टाळ्या वाजवून करते या ठिकाणी स्वागत करायचं. धन्यवाद. यानंतर मी आणि श्री पवार साहेब उपजिल्हाधिकारी तथा उपव्यवस्थापकीय संचालक सारथी यांचं सांगायचं झालं तर खऱ्या अर्थाने राहण्यात अमर्त्य जिल्हा जळगाव शिक्षण एमएससी IIT 1996 साली सहाय्यक निबंधक सरकारी संस्था या पदावरती निवड 2001 साली तहसीलदारपदी 2012 साली उपजिल्हाधिकारी आणि एप्रिल 2023 पासून DYMD सारथी पुणे असे हे शांत संयमी व्यक्तिमत्व प्रशासकीय क्षेत्रामध्ये दबदबा असणारे व्यक्तिमत्व आदरणीय पवार साहेब. जोरदार त्यांचा टाळ्यावाजून आपण स्वागत करायचं. त्यांच्याकडनं मराठा समाजातील युवक विद्यार्थी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी मंचावर उपस्थित सारथी या संस्थेचे निबंधक तथा अपर जिल्हाधिकारी आणि संजीव जाधव साहेब, मंचावर उपस्थित मराठा क्रांती मोर्चाचे सर्व पदाधिकारी, UPSC परीक्षेमध्ये ज्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे असे सर्व विद्यार्थी. या ठिकाणी मी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानद विकास संस्था ज्याला थोडक्यात आपण सारथी असं म्हणतो, सारथीच्या वतीने या ठिकाणी आपल्याला सारथीची माहिती देण्यात येत आहे. सारथी ही संस्था जी आहे ही मराठा कुणबी मराठा आणि कुणबी या समाजातील जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांसाठी विविध योजना राबवत असते. या सरकारमध्ये उपस्थित सर्व मान्यवर सरकारी सर्व मान्यवर सर्वांची नाव घेत नाही. मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी आज या ठिकाणी आम्ही जे आलो आहोत ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे हा एक आणि त्यांना प्रोत्साहित करणे हा एक उद्देश आहे. आणि दुसरा म्हणजे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सारथी नावाची जी संस्था आहे ती काय मदत करते आणि आमच्याकडून तुम्हाला भविष्यात कशी मदत होऊ शकते या संदर्भात सांगण्यासाठी आम्ही आलेलो. सारथी संस्थेचं नाव यापूर्वी आपल्याला किती मंडळींनी ऐकलं होतं विद्यार्थ्यांनी मला सांगावं आज होते का फार विद्यार्थ्यांनी ऐकलं. मग आता आम्ही आमच्या कामाच्या उभामध्ये आम्ही आपल्या त्या कार्यक्रमामध्ये घेऊन त्या संस्थेची माहिती देतो. सारथी संस्था जी आहे ती 2018 साली स्थापना झाली. वास्तविक काम केलं 2019 होतं. या ठिकाणी करायचं त्याबरोबर प्रतीक राजेंद्र फडकडे कृषी अधिकारी यांचा सन्मान आदरणीय पवार साहेब
यांच्या शुभहस्ते किंवा सर्वांना त्यांच्या दोघांचाही शुभहस्ते या ठिकाणी सफल होतं. अत्यंत कमी वयामध्ये भारतीय शासनाचे हे शिलेदार या ठिकाणी मोहीमेवर जे जात आहे आपल्या तालुक्यातील आपल्या या ठिकाणी मराठा समाजातील असणारे शिलेदार चव्हाण आणि यानंतर राजेंद्र गडकरी यांचा देखील सन्मान प्रवास झाल्याना विनंती करणार आहे की त्यांचा सन्मान त्यांनी करावा. जोरदार टाळ्या या ठिकाणी. आता आपल्याला कुठल्याही पद्धतीचा गैर नको. आता आपल्याला पाहिजे एमपीएससी गड, यूपीएससी गड, पत्रकारिता गड. आता आपल्याला गड हे घ्यायचे तरच आता सत्ता आपल्या हातामध्ये आहे. म्हणून साहेबांनी सांगितल्यानुसार आपणा सर्वांचं प्रत्येकाला या ठिकाणी स्वागत. वयाच्या 21व्या वर्षी यूपीएससी परीक्षेमध्ये पास होणारा विद्यार्थी खऱ्या अर्थाने यानंतर फडतरे वयाच्या प्रदीप राजेंद्र फडतरे याची देखील निवड फडतरे तालुका असा इमामकडा विषयाधिकारी तालुका याची या पदावर निवड झालेली आहे. त्याचे देखील स्वागत आदरणीय पवार साहेब त्यांचे शुभहस्ते निवड अत्यंत शांत शैलीने अधिकारी आहे. त्यांच्या शुभहस्ते त्यांच्या सन्मान या ठिकाणी होतं. यानंतर चंद्रहारी उदयराव मराठी राठा खुर्पे विनीत राजेंद्र काळुके राठा फडकर यांचा सन्मान या ठिकाणी मंचावरती होतो. नाव घेतल्यानंतर लगेच आपण मंचावरती उपस्थित राहायचं. चला. नमस्कार, मी संजीव जाधव सारथीमध्ये निबंधक म्हणून कार्यरत आहे. सारथी संस्था ही मराठा कुणबी मराठा ह्या समाजाच्या जातीच्या लोकांसाठी काम करते. ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आत असेल अशा व्यक्तींच्या पाल्यांना आपण विविध योजना राबवतो. त्याच्यामध्ये UPSCसाठी MPSCसाठी परीक्षेसाठी बसणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची आपण क्लासेसची फीस भरतो. त्यांना स्टायपंडसुद्धा महिन्यात देतो. त्यानंतर आपण इतरसुद्धा भरपूर कोर्सेस जे आहेत त्या NKCL मार्फत राबवल्या जातात. PhDच्या कोर्सेस आपल्याकडं योजना आहेत. त्यानंतर फॉरेन स्कॉलरशिप आहे, देशांतर्गत स्कॉलरशिप आहे. अशा विविध योजना आपण सारथीमार्फत राबवतो. याच्यामध्ये प्रामुख्याने मराठा समाज आणि कुणबी समाजाचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं सामाजिक स्तर वाढवणे, त्यांचे स्किल्स डेव्हलपमेंट करणे, त्यांच्यामध्ये गुणात्मक फरक कसा पडेल अशा पद्धतीने आपण वाढ करण्याच्या दृष्टीने सारथी ही कार्यरत आहे. सध्या आपण जवळजवळ 2-2.5 लाख विद्यार्थ्यांना आपण कव्हर केलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपण ह्या समाजाची उन्नती करू पाहत आहोत. माझी सर्वांना हीच विनंती राहील की आमची वेबसाईटवर जावं सारथीच्या. त्याच्यामध्ये बऱ्याच सर्व योजनांची माहिती आहे. वेळ निघून गेली, अर्ज करण्याची प्रक्रियामध्ये वेळ निघून गेली तर आपल्याला नंतर त्यांना मदत करता येत नाही. तर आमच्या साईटवर गेल्यानंतर सर्व योजनांची माहिती त्याच्यामध्ये नमूद आहे. सध्या आपण UPSC, MPSC आणि IBPS ह्या परीक्षांसाठी आपण जाहिरात दिलेली आहे. ते शेवटची तारीख 3 जुलै आहे. 3 जुलैच्या आत जे इच्छुक आहेत त्यांनी अर्ज करावे. त्यानंतर इतरसुद्धा फॉरेन स्कॉलरशिपची आपली जाहिरात आलेली आहे. आणि आता हा महिना जो आहे जून जुलै यामध्ये आपल्या सर्व जाहिराती बाहेर पडणार आहेत. जे इच्छुक आहेत त्यांनी वेबसाईटवर जाऊन मुदतीत अर्ज करावा, जेणेकरून आपल्याला आमचे CETमध्ये जर पास झाले तर आम्ही त्यांना आमच्या योजनांचा बेनिफिट देत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी गणेश पाटील, जिल्हा समन्वयक अण्णासाहेब पाटील महामंडळ. तसेच माझ्यासोबत आहेत स्वप्नील पाटील, जिल्हा समन्वयक अण्णासाहेब पाटील महामंडळ. आपल्या या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून जे मराठा समाजातील तरुण असतील, तरुणी असतील, ज्यांना या व्यवसाय करू इच्छित आहेत तर त्यांना या आपल्या महामंडळामार्फत अनेक योजना राबवल्या जातात. या महामंडळाच्या मार्फत तुम्ही जर 15 लाख रुपयेपर्यंतचं कर्ज घेतलं तर त्याच्यामार्फत तुम्हाला 12% व्याज हे महाराष्ट्र शासन या महामंडळाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देतात. त्यासाठी महामंडळाला आपली जी वेबसाईट आहे त्याच्यावरती ऑनलाईन पोर्टलवर जाऊन अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यासाठी आपल्याला लाभार्थ्याचं आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड तसेच त्याचा शाळा सोडल्याचा दाखला, त्याच्यावर आपल्याला हिंदू मराठा लागतो. त्याला तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला जो 8 लाखाच्या आतील असावा.
हे डॉक्युमेंट महामंडळाच्या पोर्टलला अपलोड केल्यानंतर 7 दिवसाच्या कालावधीमध्ये महामंडळाचं LOI निघतो. ते निघाल्यानंतर लाभार्थ्यानं त्याच्या जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन, जी सहकारी बँक असेल, प्रायव्हेट असेल किंवा नॅशनल असेल, त्या बँकेमध्ये कर्ज प्रकरणासाठी अर्ज करायचा आहे. ज्यावेळेला त्या लाभार्थ्याला बँक कर्ज देईल त्यावेळेला हे महामंडळ 15 लाख रुपयेपर्यंतच्या कर्जाचं 12% व्याज हे 7 वर्षासाठी रिफंड करत असतं. तसेच जर तुम्हाला 50 लाख रुपयेपर्यंत जरी कर्ज हवे असेल तर या महामंडळाच्या मार्फत IR2 ही योजना आहे, जी 25 ते 50 लाख रुपयेपर्यंतच्या कर्जाचा व्याज परतावा ही महामंडळ देत असते. तरी माझं या आपल्या तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना आव्हान आहे की ज्या ज्या लोकांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर त्यांनी आम्हाला संपर्क करा. आपलं महामंडळाचं ऑफिस हे सातारा येथे बॉम्बे रेस्टॉरंट चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन या ठिकाणी आहे. तुम्ही कधी या ठिकाणी भेट देऊ शकता. आम्ही आमचे नंबर देखील आपणास सांगू इच्छितो आणि या माध्यमातून जेवढे मराठा बांधव आपण व्यावसायिक बनवू, उद्योजक बनवू, तेवढंच या महामंडळाचं हे यश असेल. माझं पुन्हा एकदा आव्हान आहे की आपण सर्वात जास्तीत जास्त तरुणांनी या महामंडळाच्या योजनेचा लाभ घ्यावा. माझी मराठा क्रांती मोर्चातील सर्व माझ्या बांधवांना देखील विनंती की आपलं काम या तालुक्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून फार मोठं चालू आहे. आपल्या माध्यमातून यापूर्वी देखील अनेक मराठा बांधवांना योजनेचे सहकार्य झालेलं आहे. तर येथील आपल्या फलटण तालुक्यातील सर्व जे मराठा क्रांती मोर्चाचे आपले समन्वयक आहेत, आपण देखील या योजनेसाठी ज्या ज्या ठिकाणी मेळावे आयोजित कराल, ज्या ठिकाणी तुम्हाला बँकात अडचणी असेल त्यावेळेला निश्चितच तुम्ही आम्हाला संपर्क करा. आम्ही आपल्या विनंतीस मान देऊ. ज्या ज्यावेळी आपण या अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेसाठी आम्हाला निमंत्रित कराल त्यावेळी आम्ही या फलटण तालुक्यामध्ये येऊ आणि आपण जास्तीत जास्त मराठा बांधव या तालुक्यातून निर्माण करू. एवढंच मी बोलतो. माझा नंबर 9011921016 हा नंबर आहे. तसेच माझे सहकारी 9766922621 स्वप्नील पाटील यांचा नंबर आहे. कधीही तुम्ही कोणतीही या महामंडळासंदर्भात अडचण असेल तर आम्हाला अवश्य कॉल करा. धन्यवाद.